बहुत सुकृताची झोड, बहुत सुकृताची झोड. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा बळवा बळवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा. सर्व सुखा सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखा सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. थोडासा आवाज क्लिअर करा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखा सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखा सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा 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 देवीवर, बाप रखुमा 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 देवीवर. तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रखुमा 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 देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव 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 बरवा, तो हा माधव 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 बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव माधव बरवा, तो माधव 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 माधव, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा.
आणि कसोया रे भली भली आणि तू का म्हणे तुला सोडवी नको तू का म्हणे तुला सोडवी नकोणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल माझे काळाची एवढी पडेल माझे सोडवीन तेव्हा माय बाप हर विठो पार घुमा टाळी वाजवायची टाळी ठोकार घुमा काळाला जवळी ग्रासवया काळाची एवढी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडवीन कोणी एका चक्र पाणी वाचुनिया काळाची उडी पडेल वाजेव्हा सोडवीन तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल हेलो महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातु मुनी समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथमानमना 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 दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संता चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संता अनग्रपधाने कथेचा विस्तारू अनग्रपधाने कथेचा विस्तारू अनग्रपधाने कथेचा विस्तारू अनग्रपधाने कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विस्तारू नगर पधाने कथेचा विस्तारू नगर पधाने कथेचा विस्तारू नगर पधाने कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू राजगुरुपदाले कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथमण म्हण पांडुरंग करू प्रथमण म्हण करू प्रथमानमना
पांडुरंगा करू प्रथमाला म्हणा दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथमाला म्हणा दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरी क्षण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शुभा जन्मला घडविले स्वराज देणे सुखा वली प्रजा पण स्त्री माते समान असा होता मुचा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुमान मन करण्याला रायगडी मंदिरी वसे माझा राया त्यांच्या चरणावरी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवेलागी सेवक झालो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वार ओ मस्तक हे मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या विठ्ठल विठ्ठल नको नको हो म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासवया काळाची उडी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग निरोपणाकरता घेतलेला अभंग पंढऱ्याचे लाडके भक्त वैष्णवाचे शिरोमणी साधकाचे मायबाप देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनी श्री संत तुकोबाराय घरात नाही दान पोटात नाही आन परंतु चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय घरात मुडकी खाट फुटका माट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट विश्वाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु तुमच्या आमच्या जिल्ह्याचे गुरु तुमच्या आमच्या तालुक्याचे गुरु तुमच्या आमच्या गावाचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबारे यांचा 4 चरणाचा आणि या मनाला उपदेश करणारा अभंग अतिशय सोपा आणि सरळ सेवेकरता निवडला आहे विठ्ठला विठ्ठला
आज खऱ्या अर्थानं सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे हे व्यक्तीच कर्तव्य आहे, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम श्राद्धानिमित्त, ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज या ठिकाणी तुम्ही आम्ही श्रोते मायबाप श्रोते सज्जन आज या ठिकाणी जमलेलो आहोत. कैलासवासी, देववासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, सौभाग्यवती मंदाबाई सोपान फडके आणि खऱ्या अर्थानं एक वर्ष झालं एक आई या कुटुंबातून आपल्या लेकरांना पोरकं करून निघून गेली. या घरावरचं मातृत्व खऱ्या अर्थानं हरपलं गेलं. खरं सांगू, या आईबद्दल बोलत असताना, या आईबद्दल सांगत असताना ऐका ना, या आईबद्दल सांगत असताना, या आईच्या स्वभावाबद्दल बोलत असताना हे माय फार प्रेमळ होती. ज्या आईनं आयुष्यभर कष्ट करून लेकरा बाळांचा संसार प्रपंच उभा केला आणि आज एक वर्ष झालं या कुटुंबातून, या परिवारातून या आईनं जाणं केलं. खूप 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 मोठा दुःखाचा डोंगर या कुटुंबावरती कोसळलाय. मोठं कुटुंब आहे, खऱ्या अर्थानं 4 जावा, पण 2 नंबरची ही आई अक्का, सर्वजण प्रेमानं अक्का म्हणायची. पण या घरामध्ये दरारा कोणाचा असेल ते म्हणजे आमच्या अक्काचा. नावातच अक्का. हो, खूप मोठा दरारा या घरावरती होता. या आईनं शब्द टाकावा आणि तो शब्द कोणी पाळावा नाही असं कधी घडलं नाही. जे बोलेल ते सत्य होणार. त्या आईच्या समोर कोणी बोलत नव्हतं. आईने जे सांगितलंय तेच घडणार, त्याच गोष्टी घरामध्ये होणार. मग मोठी जाव असो किंवा लहान जावा असो, खऱ्या अर्थानं आज आपल्या जावेसाठी या जावांच्या डोळ्यामध्ये पाणी. 4 दिरे, पण कधी दुखवलं नाही या माईने या दिरांना. आपल्या भावासारखं सांभाळलं, भावासारखं मोठं केलं. एकत्र कुटुंब होतं, एकत्र फॅमिली होती. गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या, पण त्या कार्याला सुरुवात कोणाच्या हाताने होत असेल तर म्हणजे हे फडके परिवार. या आईच्या हाताने सुरुवात व्हायची. गोड स्वभाव. खऱ्या अर्थानं एका पतीनं आपल्या पत्नीचं कौतुक करावं. आमच्या सोपलदांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, ताई 7 जन्माचं वचन दिलं होतं हो तिने मला. ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला ना, लहान लेकरासारखी पतीची सेवा केली हो माझ्या बायकोनं. माझी लहान लेकरासारखी सेवा केली. नाही नाही ते नाना प्रकारचं मला खाऊ घालायची. नाही नाही ते खाऊ घालायची. आज मी इथे उभा आहे ना, ते म्हणजे माझ्या पत्नीमुळे. 7 जन्माचं वचन दिलं होतं पण अर्ध्यावरती वाट सोडून निघून गेली हो. काळाने घाव घातला हो. खऱ्या अर्थानं मग अशी बाबांचं ही उरू भरून आलं, डोळे भरून आले. खऱ्या अर्थानं एक पत्नी गेल्याचं दुःख कोणाला विचारायचं असेल तर बाबांना विचारा. पत्नी आयुष्यामध्ये किती महत्वाची असते, बायको आयुष्यामध्ये किती महत्वाची असते. सोन्यासारखा संसार खऱ्या अर्थानं या कुटुंबातलं एक आधारस्तंभ, आधार वड निघून गेलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मग अशी 4-5 महिला माझ्या जवळ आल्या, ताई आज कितीही मोठं संकट येऊ द्या हो आमच्यावरती, या परिवारावरती, या फडके परिवारावरती कितीही मोठं संकट येऊ द्या हो, पण आज आमच्यात ती पेलण्याची ताकद नाही. का तर आमच्या जाऊबाई आमच्या घरामध्ये नाही, आमच्या अक्का आमच्या घरामध्ये नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, पण त्या संकटाला दाद देण्याची ताकद कोणामध्ये होती ना, ती म्हणजे आमच्या अक्कामध्ये होती. खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. खऱ्या अर्थानं आज सगळ्यांना पुरकं करून निघून गेलं. खरं सांगू, चांगली माणसं देवाला आवडतात आणि तीच माणसं आयुष्यातून लवकर निघून जातात.
पण खऱ्या अर्थानं हा परिवार पोरका झाला. आज एक आई आपल्या लेकरांना सोडून निघून गेली ना, आई गेल्याचं दुःख सांगेल मी कोणाला विचारायचं. अरे विचारा आज आमच्या त्या महादेव दादांना, अरे विचारा आज आमच्या प्रमोद दादांना आई गेल्याचं दुःख काय असतं. कधी ती लेकरं कामावरून दमून दुपून आली तर बाळा दमला करे, बाळा जेवलं करे, अरे दादा तुझं काय दुखतंय करे हे विचारणारी आई मातृत्व आज या कुटुंबामध्ये, आज या परिवारामध्ये शिल्लक राहिलं नाही. अजून थेट सांगू, ऐका ना, ए आई 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 गेल्याचं दुःख कोणाला विचारायचं. ऐका, आज विचारा आमच्या त्या शीतलताईला, ते लेकीला विचारा, जी लेक आज आईच्या निमित्ताने या या माहेरामध्ये आले ना, त्या लेकीला विचारा आई गेल्याचं दुःख काय असतं. कधी सासरमधून कंटाळून दमून ती लेक जर या माहेरी आली तर तिच्या तोंडावर मायेन आणि प्रेमानं हात फिरवणार मातृत्व आज या कुटुंबामध्ये राहिलं नाही. शीतलताईनं सांगावं ताई मला येऊ वाटत नाही हो माहेरामध्ये, सगळे जीव लावतात हो, मला भाऊ लावतो, बाबा आहेत माझे, सगळे जीव लावतात, पण आई विना लेकरू पोरकं हो, माझी आई नाही ना तर मला येऊ वाटत नाही हो. कमी बसते हो माझ्या आईची, फार कमी बसते. असं आयुष्यात आम्ही त्याच्याकडे काही मागितलंय आणि तिने आम्हाला दिलं नाही, असं उभे आयुष्यात हो झाले नाही. सगळं काही पुरवलं आमच्या माईनं आम्हाला, पण आज अर्ध्यावरती वाट सोडून निघून गेली. अशी माई माऊली खऱ्या अर्थाने या आईच्या पश्चात त्यांचे पती श्री सोपान काका बबनराव फडके, तसेच मुलगा महादेव सोपान फडके, प्रमोद सोपान फडके, मुलगी शीतल रोहन लोळे, तसेच सुना राजकन्या महादेव फडके, तेजल प्रमोद फडके, जावई रोशन बाळासाहेब लोळे आणि भाऊजाई अनुराधा संजय गवळी, भाऊ संजय परशुराम गवळी, असा हा यांचा परिवार. खऱ्या अर्थाने आईचं माहेर पण हेच आणि सासरही हेच. खऱ्या अर्थानं या आईच्या आत्म्यास शांती लाभो अशी माऊलींच्या पांडुरंगाची चरणी प्रार्थना करेल. तसेच या कुटुंबाने या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना करेल. खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांच्यामुळे तुम्हा श्रोतेमय पंच दर्शन घडलं, खऱ्या अर्थानं कीर्तन क्षेत्रातील एक मोठं वैभव, या महाराष्ट्रातील मातीतील कीर्तन क्षेत्रातील एक मोठं वैभव, मोठं नाव, पण स्वभाव तेवढाच मोठा आणि नम्र, अतिशय प्रेमळ आणि आमच्या महाराजांचे जीवस्य आदरणीय हरिभक्तपरायण अविनीतजी महाराज साळुंके असतील, बाबांजींमुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला. यांनाही खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी गोडच अशी सात्संगत लाभते. खऱ्या अर्थानं गोड अशी सात्संग ज्यांची लाभते, सुंदर असा मृदुंग ज्यांचा वाजतोय, खऱ्या अर्थानं असे आमचे हरिभक्तपरायण कार्तिकजी महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच नागेश्वर महाराज मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच आमच्या हरिभक्तपरायण वैष्णवताई चोरगे असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व टाळकरी वृंद असतील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. सुंदर असे हरमोनियम आज या ठिकाणी वाजवत आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं बाबा असं वजनात राहायचं माणसानं, मला आवडलं तुमचं. हो, किती का वय होय ना, वजनात जॅकेट विकेट टाईट असं राहिलं पाहिजे माणसानं. जीवन असं जगत, मस्तीत जीवन जगायचं माणसानं. माझं सांग नाही बाबाजी, माणसानं कसं मस्तीत जीवन जगावं, आनंदी जीवन जगावं. मस्तपैकी हातात गळ्यामध्ये लॉकेट, हा फोन, बाबा तुम्ही बी आयफोन घ्या, जॅकेट बिकेट टाप टुपीट असं राहिलं पाहिजे. खरं सांगतो तुमचं घरदार कोणी पाहत नाही, माणसाची ओळख होती कपड्यावरून, स्वभावावरून. म्हणून बाबा एकदा जोरदार टाळी वाजवा बाबांसाठी. बाबांनाही खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी 2 युट्यूब चॅनल, दोन्ही दादांना एकदा खूप खूप धन्यवाद. दोघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच माझा आवाज पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत जे करतायत, गोड अशी सिस्टीम लावतायत. खऱ्या अर्थाने कीर्तनकार 50% चालत असतो, तर 50% माईक सिस्टीम काम करत असते. खरं सांगू बाबाजी, कीर्तनकाराचं कीर्तन रंगवणं हे माईक सिस्टीम वाल्याच्या हातात असतं. आणि खऱ्या अर्थानं गोड अशी आज या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत सिस्टीमचे सर्व सागर दादा. सागर दादा माईक सिस्टीम असेल यांच्यासाठी तर जोरदार टाळी वाजवा. तसेच विनेकरी बाबा असतील यांच्यासाठी तर जोरदार टाळी वाजवा. तसेच तुम्हा श्रोते माई बाबा चरणाशी नतमस्तक आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. हे माई थोडंसं तुम्ही पुढे सरकून घ्यायचंय.
सरका पुढे चला पुरुष वर्ग तुम्ही पण थोडे थोडे पुढे सरकून घ्यायचे या पुढे सरका पटकन महिला मंडळ पटकन उठायचं आणि पटकन बसायचं चला विठ्ठल 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 पहा माई बाबा तुम्ही जबाबदार माणसं माझ्या समोर बसलात पण खरं सांगू बाबा आता हे सगळं संपलंय नाही राहिले श्राद्ध नाही राहिले पुण्यस्मरण कारण या आभाळाच्या खाली ज्या मायबापाने रक्ताचं पाणी केलं आपल्या लेकरांचा संसार प्रपंच उभा करून दिला ना ए मायबाप त्या आई वडिलांसाठी या आभाळाखाली कोणालाही वेळ शिल्लक राहिला नाही बाबा हुशार जाणते चेहरे तुम्ही माझ्या समोर बसलात ऐका बरं एकदा का जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित हे ठरलेले ऐका मग कीर्तनकार असू द्या नाहीतर आमदार असू द्या नाहीतर खासदार असू द्या नाहीतर या सगळ्यांचा बाप असू द्या येणं जसा नियम तसा हा जाणं हा निसर्गाचा नियम आहे ज्ञानोबराय गोड बोलतात ज्ञानोबराय गोड सांगतात उपज येते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा याच्याही पुढे जाऊन महाराज तुम्हाला आम्हाला म्हणतात की बाबांनो ऐका हो जामेला पंजामेला बाप मजना गेला देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला 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 आजा मेला बाप मजना गेला देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला 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 आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे ठरलेलं हे निश्चित आहे पण बाबा माझं सांगणं हे मरताना असं मरू नका गड्या कारण अनंत पुण्याच्या बळावरती भगवंतानं गोड असा सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला दिला हा सहज मिळाला का नव बाबा अव आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा असा हा सापडलाय असा हा मिळालाय मग याला असा वाया जाऊ देऊ नका किती सोसलं यानं एक एक योनी कोटी कोटी फिरा मनुष्य देहाचा वारा मंगला 84 लक्ष योनी किती थोडस बोलत चला 84 लक्ष योनी किती हा समजा एकदा का मुंगी झालं की 1 कोटी वेळा मुंगी व्हावं लागतं बाबा किती वेळा 1 कोटी वेळा किती वेळा 1 कोटी वेळा मुंगी व्हावं लागतं मग मला सांगा मुंगीला किती दिवसांचं आयुष्य येईल का सांगता मुंगीला किती दिवसाचं आयुष्य आहे बाबा असं मुंगीला 21 दिवसांचं आयुष्य किती 21 मग शास्त्र सांगते 21 गुणुले कोटी इतक्या वेळा नुसतं मुंगी होऊन जन्माला यायचं मरायचं याच्याही पुढे जाऊन बोले भगवंतानं जर पुत्र बनवलं कुत्र्याला किती वर्षाचं आयुष्य तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला किती बाबा जोरदार टाळी वाजवा कुत्र्याला 20 वर्षाचं आयुष्य मग 20 वर्ष गुणुले कोटी इतक्या वेळा नुसतं पुत्र होऊन जन्माला यायचं मरायचं याच्याही थोडं पुढे जाऊन सांगेल भगवंतानं जर बैल बनवलं बैलाला किती वर्षाचं आयुष्य 20 मग 20 वर्ष गुणुले कोटी इतक्या वेळा नुसतं बैल होऊन जन्माला यायचे आणि मरायचे याच्याही थोडंसं पुढे जाऊन सांगेल भगवंतानं जर कासव बनवलं कासवाला किती वर्षाचं आयुष्य कासवाला येईल का सांगता कासवाला 350 वर्षाचं आयुष्य किती 350 मग 350 वर्ष गुणुले कोटी इतक्या वेळा नुसतं कासव होऊन जन्माला यायचे मरायचे याच्याही पुढे जाऊन बोले भगवंतानं जर नाग बनवलं नागाला किती वर्षाचं आयुष्य
नागाला बोला, नागाला किती वर्षाचं आयुष्य आहे बाबा? नागाला 1000 वर्षाचं आयुष्य. किती? 1000. मग 1000 वर्ष गुणुले कोटी. इतक्या वेळा नुसतं नाग होऊन जन्माला यायचे मरायचे बसलेले. नुसते ह्या 84 लक्ष योनी सांगत बसले तर 12 वाजेला कळते. तुम्ही बी खुशाल ऐकताय. मग काही माणसं म्हणली लका 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 माणसाचा तेव्हा बरं आहे की माणसाला कोटी वेळा होता येतं का बाबा? येतं का? माणसाचा जन्म किती वेळा आहे? किती वेळा? एकदाच. तो पुन्हा मिळत नाही. मग अनंत पुण्याच्या बळावरती भगवंतानं गोड असा सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिला. अरे याला असा वाया जाऊ देऊ नका बसलेले. अरे हे जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा की अरे आपण जर मेलो ना तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं ही आयुष्यभराची कमाई. असं जीवन जगायचं. नाहीतर एखाद्यानं जावं बाबा आणि दुसऱ्यानं म्हणावं बरं झालं गेला चांगलाच नव्हता. हे बाबा आपला लाख वैरी असू दे रे, पण खरं सांगू का बाबा त्या वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं. त्या वैऱ्याने सुद्धा म्हणावं हे त्याजून माझं लाख वैर होतं परंतु तो खऱ्या अर्थानं चांगला होता. असं जीवन जगायचं. कारण तुम्ही किती जीवन जगताय याला खऱ्या अर्थानं महत्व नव्हे, परंतु तुम्ही कसं जीवन जगताय ना याला खऱ्या अर्थानं महत्व आहे. म्हणून आनंदी जीवन जगा, हॅपी लाईफ जीवन जगा. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा जगता येत नाही. म्हणून आनंदी जीवन जगायचं, हॅपी लाईफ जीवन जगायचं. कारण हे पुन्हा जगताच येत नाही, आयुष्य पुन्हा मिळत नाही. कारण आता हे सगळं संपलंय, सगळं संपलंय. नाही राहिले श्राद्ध, नाही राहिले पुण्यस्मरण. कारण या आभाळाच्या खाली ज्या मायपाने रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, त्या माय बापासाठी इथं कोणाही लेकराला वेळ शिल्लक राहिला नाही. अरे पण आज या फडके परिवाराचं गोड कौतुक करावं. ज्या फडके परिवारानं, ज्या लेकरांनी आज आपल्या आईला स्वर्गामध्ये चांगली गती मिळावी, चांगली जागा मिळावी, चांगला मोक्ष मिळावा याच्या करता या ठिकाणी नाम कीर्तन ठेवले. एकदा त्या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. हे कोणीही करत नाही. आता प्रत्येकाला एकच वाटते बाबा माझी गाडी, माझा बंगला, माझी बायको, माझा मुलगा याने मी सुखी आहे. या आबाळाच्या खाली त्या आई वडिलांसाठी कोणाला वेळ शिल्लक राहिला नाही. मला वाटते तुम्ही कोरोनाचे 2 वर्ष चांगले पाहिले आणि मला तिसरं सांगण्याची गरज पडत नाही. कारण ऐका आज प्रत्येकाला एकच वाटते माझ्याकडे गाडी असावी, माझ्याकडे बंगला असावा, म्हणजे या जगातला सगळ्या श्रीमंत बटका माणूस मी. नवे नवे आज प्रत्येकाला एकच वाटते या जगातल्या सगळ्यात आलिशान बंगल्यामध्ये मी राहतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत बटका माणूस मी. नवे नवे आज प्रत्येकाला एकच वाटते जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये मी फिरतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत बटका माणूस मी. याच्याही पुढे जाऊन बोलेल आज प्रत्येकाला एकच वाटते की मी पैशाच्या गादीवरती झोपतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत बठ्ठा माणूस मी. दादा याला श्रीमंती म्हणत नाही. मग ज्याला भी वाटतंय ना की या जगातल्या सगळ्यात आलिशान बंगल्यामध्ये मी राहतो, त्यानं माझं या कानाला हिसका देऊन वाक्य घरी घेऊन जावं. शेवटी ना शेवटी गावाच्या बाहेर वड्याच्या कडेला 4 खांबाचं 4 पत्र्याचं शेवटचं आणि परमनंट घरे तुमचं. मग ज्याला भी वाटतंय ना की मी जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये फिरतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत बठ्ठा माणूस मी, त्यानं सुद्धा ऐकून जावं. शेवटी ना शेवटी बाबा 4 चौघांच्या खांद्यावरती जायचे ती तुमची आमची खरी गाडी आहे. आणि ज्याला भी वाटतंय ना मी पैशाच्या गादीवरती झोपतो, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्या श्रीमंत बठ्ठा माणूस मी, त्यानं सुद्धा ऐकून जावं. शेवटी ना शेवटी 3.5 मणाच्या लाकडावरती, किती 3.5 मणाच्या लाकडावरती शांत झोपायचे. मग बाबा काय रुतय, काय टोचतय हे सुद्धा पाहता येत नाही. बाबा प्रामाणिकपणे सांगते, मी असं सांगितलं आणि काही हुशार माणसांनी मला उलट विचारलं. ताई तुम्ही सांगताय ते आम्हाला मान्य आहे ताई, आम्हाला पटते, आम्हाला उमजते, पण का हो आम्हाला हेही सांगा या जगातला नेमका श्रीमंत बठ्ठा माणसाचं नावही आम्हाला सांगा. याला जगातला नेमका श्रीमंत माणूस आहे तरी कोण? सांगेल म्हणलं बाबा. हा पण त्याला वाटलं ते मी बिर्ला अंबानीचं नाव सांगितलं. कोणाचं? बिर्ला अंबानी. अरे बिर्ला अंबानी सोडा रे बाबा. अरे काही काळ झालं ताटाला जावं लागलं हे लक्षात असू द्या. मग या जगातल्या सगळ्या श्रीमंत बठ्ठाचं नाव ऐकायचंय का? तहाड बसा. अरे घरा
खायला भाकरीचा तुकडा नसू दे, परंतु संध्याकाळी झोपताना तोंडावरून मायेनं आणि प्रेमानं हात फिरवणारे, त्याच्या बी घरात माय बाप जिवंत आहेत ना, त्याच्यासारखा या आभाळाच्या खाली दुसरा श्रीमंत बठ्ठ माणूस नव्हे, दुसरा श्रीमंत बठ्ठ माणूस नाही. हे माझ्या पदरचं नाव ऐका. दिवाळीच्या सणाला नामदेवराय देवळात गेला आणि जगाच्या मालकाला नामदेवराय म्हणतात, देवा चल ना, बघ माझ्या आईनं मला दिवाळीची आंघोळ घातली, देवा मी तुला घालतो. देव म्हणे, नामा अरे कुठं बाबा, ए देवा चल की, अरे बघ ना माझ्या आईनं मला दिवाळीची आंघोळ घातली, मी काय म्हणतो, मी तुला घालतो. नामा त्या जना मिळवता येईल. अरे उगवलेला सूर्य जर मावळायला जात असेल तर निश्चिंत जाऊ दे बाबांनो, काळजी करू नका, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल. पण मला अंतःकरणातून सांगा बसलेले, आज 1 वर्ष झालं या लेकरांची आई आज या काळाच्या पडद्याच्या आड निघून गेली. आज या लेकरांनी कितीही केलं, आई ए ना ग माय, एकदा ये गाई, या लेकरांसाठी ये ग माय, लय आठवण येते गाई, एकदा ये, सांगा ना तुम्ही मला, या काळाच्या पडद्याच्या आड गेलेली ती लेकरांची आई पुन्हा मिळेल का त्या लेकरांना? उभ्या आयुष्यात ती आई, त्या लेकरांनी कितीही बोलवलं तरी उभ्या आयुष्यात त्या लेकरांना ती आई दिसणार नाही. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, त्या आई वडिलांना विसरू नका. कारण या आभाळाच्या खाली जे आईनं केलं, जे बापानं केलं ना, ते आभाळाच्या खाली दुसरं कोणी करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. फार गरीब कुटुंब आहे, एवढी गरीब. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं आई वडिलांसाठी झटणारी लेकरं, आई वडिलांची सेवा करणारी लेकरं आपल्याला आज पाहायला मिळतात. बघा ना, आज आपल्या आईच्या निमित्तानं या लेकरांनी आज एवढं मोठं नामकीर्तन सोहळा आज या ठिकाणी ठेवला. आणि एकीकडे जन्मदात्या मायबापाला पाणी पाजायला सुद्धा लेकरं जवळ नसतात. ही शोकीनती काय, गरीब कुटुंब आहे मायबाप, फार गरीब. एवढी गरिबी की आमचा बाप जर दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेला नाही तर रात्रीची चूल पेटायची नाही, एवढी गरिबी. परंतु अनंत संकटावरती छाती काढून जो समोर जातो ना, तो प्रत्येक कुटुंबातला बाप असतो. नाहीतर आजकालच्या काही बेअक्कली लेकरांनी दणका चालवला. बापाला म्हणे, तुम्हाला काय कळतं, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? त्या बेअक्कली लेकरांना माझं सांग, नाही बाबा रे, तुझ्या बापाला म्हणतो ना, तुम्हाला काय कळतं, तो तुझा पाय उभा करणार, तो तुझा बाप, हे लक्षात ठेव. अरे आभाळाच्या खाली जे बापाने केलं ते आईने केलं, या आभाळाच्या खाली कोणी करू शकणार नाही. फार गरीब कुटुंब आहे, लहानी लहानी 2 लेकरे आहेत. न जाऊन आईना पत्नीनं एका पतीला म्हणावं, अहो कुठपर्यंत चालायचं असं? लेकरं शाळेच्या वयात आली, शाळा शिकवली पाहिजे लेकरास. तसा तो बाप चौतळला, तो बाप आईला म्हणू लागला, अगं वेडी आहेस का तू? इथे एक टायमिंगची चूल पेटवताना माझी नाकी नळ येतात ग माझी बाय, आणि तू म्हणतेस लेकरांना शाळा शिकू द्या? नाही ग जमायचं माझ्याच्यानं, नाही जमायचं. ऐका ना, जे आपल्या नशिबाला आले, जे आपण भोगले, ते आपल्या लेकरांनी पाहावं नाही असं वाटत असेल, म्हणून तरी लेकरांनी शाळा शिकू द्या ना. हो, लेकरांनी शाळेत धाडलं पाहिजे, मान्य आहे ग मला तुझं. पण सांग ना, तू कशी लेकरांनी शाळा शिकू? ऐका ना, उद्यापासून मीही तुमच्या बरोबर बंदराला कामाला येईल, सडकाला कामाला येईल, लोकांच्या भांडणाला कामाला येईल, परंतु लेकरांनी शाळा शिकू द्या. ठरलं गेलं लेकरांनी शाळा शिकवायचं. रोज मायबाप कामाला जायला लागले. येणाऱ्या पैशातून लेकरांची वह्या पुस्तकं दप्तर खरेदी केली गेली. ऐका, आणि लेकरं शाळेत जायला लागली. जाईल त्या वर्गामध्ये लेकरं पहिला नंबर काढायची. 10वी झाली, 12वी झाली, 11वी झाली. ऐका, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयरला लेकरू पोहोचलं आणि मोठ्या लेकराचा फोन आला, आई आता आमच्या कॉलेजची फी जास्त आहे ग माय, तुम्ही काही कामाला जाऊ नका, मी कोणीतरी हॉटेलात काम करेल आणि आमच्या कॉलेजची फीस भरेल. आईने सांगितलं, बाळा तुम्ही जर हॉटेलात काम करताल तर तुम्हाला पाहिजे त्या पैशाची नोकरी लागणार नाही. लेकरांनो, तुमच्या पैशाची फीची व्यवस्था करणारी ही आई आहे. तुम्ही फक्त शाळा शिका, मोठं व्हा. रोज मायबाप कामाला जायचे. संध्याकाळी मालक घरी आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक ज्या शेठकडे तुम्ही कामाला जाताय ना, त्या शेठला सांगा वर्षभर मला 1 रुपया देऊ नका,
परंतु ज्या दिवशी माझ्या दादाच्या फीचं लेटर येईल ना त्या दिवशी मात्र नाही म्हणू नका. रोज मायबाप कामाला जाऊ लागले. पाहता पाहता दिवाळीचा सण आला. अखंड गावामध्ये फटाके वाजवते. दिवाळीचा सण साजरा होत होता. गोडधोड झालं होतं. पण ना दिवाळीचा सण, ना फटाके, ना आकाश कंदील. एक गोड तेलाचा दिवा लावला. त्या दिव्याच्या शेजारी मायबाप बसली. एवढी रडली की खालची धरती मायवणी झाली. देवा गरिबी दे, पण एवढी बी देऊ नकोस की या गरिबी या शब्दाची लाज वाटेल. एवढी गरिबी. पाहता पाहता दिवाळीचा सण गेला आणि मोठ्या लेकराचा फोन आला. आई अवघी 2 दिवसाची मुदत आहे ग. कॉलेजच्या फीचं लेटर आले काय? आईने सांगितलं बाळा काळजी करू नको. 2 दिवसामध्ये तुझी कॉलेजची फीस भरली जाईल. संध्याकाळी मालक घरी आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं मालक ज्या शेठकडे तुम्ही कामाला जाताय त्याच्याकडनं वर्ष झाले 1 रुपया घेतला नाही. पण आता दादाच्या कॉलेजच्या फीचं लेटर आले. हो जा उद्या सकाळी जा त्या शेठकडनं पैसे घेऊन या तुमच्या कामाचे. सकाळी बाप लवकर उठला, अंघोळ केली आणि गावामध्ये गेला. ज्या मालकाकडे गेला, ज्या मालकाकडे बाप कामाला जात होता. मालक वर्ष झालं तुमच्याकडनं 1 रुपया घेतला नाही हो. मालक आता माझ्या दादाच्या फीचं लेटर आले. हो आता मात्र नाही म्हणू नका. अरे वेडा झालास का रे बाबा? तुला पैसे पाहिजे होते तर 2 महिने अगोदर सांगायचं होतं ना. आता पैसे पाहिजे असतील तर 2 महिन्याच मिळतील. मालक असं करू नका हो. आयुष्यभर तुमच्या पायाची चाकरी करेल. तुमच्या शेतामध्ये राब राब कष्ट करेन, घाम गाळेल. पण एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवा हो. लेकरं माझी कॉलेज शिकता येतो, लेकरं शाळा शिकता येतो, माझ्या लेकराच्या फीस भरायची हो. असं करू नका हो मालक. एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवा. भीक मागतो मी तुमच्याकडे. अरे तुला सांगितलं कळत नाही? पैसे पाहिजे असेल तर 2 महिने मिळतील, नाही तर उद्यापासून कामावर सुद्धा येऊ नको. ज्या बापाची आई मेली तर बाप तो एवढा रडला नाही, परंतु लेकराच्या कॉलेजची फीस भरायला पैसे मिळाले नाहीत म्हणून तो बाप डसाडसा रडला. रडणारा बाप घरी आला. त्या आईनं पाहिलं. आईनं सांगितलं का हो रडता? बस ग बाई थकलो आता, नाही शिकू शकत ग लेकरासनी शाळा. अगं ज्या मालकाकडे वर्षभर मी घाम गाळला आज तोच मालक मला म्हणतो पैसे पाहिजे असेल तर 2 महिने मिळतील, नाही तर उद्यापासून कामावर सुद्धा येऊ नका. एवढंच ना मालक? असू द्या, एक काम करा. गावामध्ये कोणातरी तुमच्या मित्राकडून 4 रुपये उसने आणा. तुमच्या मालकाने दिल्याच्या नंतर आपण त्याची उसने फेडून टाकू. तसा बाप उठला गावामध्ये गेला. ओ तात्या, ओ मामा, ओ काका, एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवता का हो? एवढा बार माझा संसार प्रपंच वाचवता? माझी लेकरं शाळा शिकता येतो, लेकराच्या कॉलेजची फीस भरायची हो, 4 रुपये देता का हो? या गरीबाच्या उजवीत टाकता का हो? ऐका ना माय बाप, अख्खा बाप गाव फिरला पण 1 रुपया सुद्धा त्या बापाच्या हातावरती कोणी टेकवलं नाही. 1 रुपयाची भीक सुद्धा त्या बापाच्या हातावरती कोणी टेकवलं नाही. रडत रडत तो बाप पुन्हा घरी आला. सांगितलं बस ग, हात जोडतो तुझ्या पैसे, पण आता कोणाच्या दारामध्ये पाठवू नको. अख्खं गाव हिंडलो ग, तात्या मामा काका केलं ग, कोणीही 1 रुपया मला दिला नाही. ज्या वेळेस तुमच्या आमच्यावरती वेळ येते ना त्यावेळेस कोणी कोणाचं नसतं माय बाप, कोणी कोणाचं नसतं. सांगितलं मालक नाही ना दिलं कोणी पैसे, असू द्यात की एक काम करा. बसलेले आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या मण्यामध्ये 2 वाटे ओळले असं त्याला मंगळसूत्र असं बोललं जातं. त्या माईच्या लेकीने आपल्या मंगळसूत्राला हात दिला थोडासा हिसका दिला, बरोबर ते मंगळसूत्र तुटून हातामध्ये आलं. सांगितलं मालक हे घ्या, कोणातरी सोनाराकडे घाण ठेवा आणि आपल्या दादाच्या कॉलेजची फीस भरा. बापाने ते मंगळसूत्र घ्यावं, गावातल्या सोनाराकडे घाण ठेवावं, लेकराची कॉलेजची फीस भरावी. ऐकाय काय लेकरं एवढी मोठी व्हावी. अमेरिकेसारख्या देशामध्ये 2-2 लाख रुपये पगार घेऊ लागली लेकरं. मायबाप काबाड कष्ट इकडे गावाकडे करायचे. संध्याकाळची आई घरी आली, झाडलोट केली, दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक करायला बसली. ते माय भाकरीचं पीठ मळत असताना त्या आईच्या छातीमध्ये कळ आली. कळ आल्याबरोबर त्या आईने आपल्या पतीला हाक मारली. अहो बघा ना मला कसं तरी होतंय. तो बाप आला, तो पती आला, आपल्या पत्नीच्या शांत पडणाऱ्या शरीराची चाहूल घेतली. 4 मित्र बोलवले, दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी 2 पाईपा कानामध्ये घातल्या, 1 पाईप छताडावरती टेकवला आणि डॉक्टर साहेब बोलू लागले कोणी या पेशंटचा मालक, कोणी या पेशंटचा मालक. म्हटलं बरोबर फाटक्या धोतरातला बाप गर्दी सारत 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 पुढे आला आणि बोलता झाला, डॉक्टर साहेब
का हो डॉक्टर साहेब, मी येते पेशंटचा मला काय झालं हो तिला, काय झालं बाबा? काही नाही हो, थोडासा यायला उशीर झाला. डॉक्टर साहेब असं बोलू नका हो, असं बोलू नका. पाण्यासारखा पैसा तुमच्या पाशी होतो डॉक्टर साहेब. अहो या मायची लेकरं 2-2 लाख रुपये पगार घेतात हो. पाण्यासारखा पैसा होतो तुमच्या पाशी, पण ती जगली पाहिजे, ती वाचली पाहिजे. बसलेले माझ्या अभंगाला मला न्याय द्यायचा. डॉक्टरांनी सांगितलं बाबा ऐका, जर पैशावाली जगली असती तर या जगावरती पैशावाल्यांचंच राज्य चाललं असतं. जर पैशाने लोक जगली असती तर या जगावरती पैशावाल्यांचंच राज्य चाललं असतं. राहिला प्रश्न डॉक्टरांचा, डॉक्टरांकडनं तर लोक वाचत असती तो डॉक्टरांना सर्वस्व मानलं असतं. आमच्या हातात काही नाही हो बाबा, आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. त्या प्रयत्नाला यश द्यायचं काम कोणाचं असेल तर त्या जगाच्या मालकाचे. ज्याचं सरलंय त्याला इथून कोणीही वाचू शकत नाही, आणि ज्याचं उरलंय त्याला इथून कोणीही मारू शकत नाही. या जगाची सोडवण करणार तो एकटाच पटते. कोण? तेच वारजभंगच्या शेवटचे जन्म. चक्रपाणी वाचून या त्या भगवंताच्या हातामध्ये या जगाची सोडवण करणार तो एकटाच पटते बाबा. आमच्या हातामध्ये काही नाही, आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. अरे लेकरांची आई गेली म्हणून लेकरांना वार्ता सांगण्याकरता त्या बापानं खिशातून फोन काढला, लेकराचा नंबर डायल केला आणि फोन कानाला लावला आणि त्या फोन मधनं आवाज आला, आपके मोबाईल पे पर्याप्त बॅलन्स नाहीये. ज्या बापाची लेकरं अमेरिकेसारख्या देशामध्ये 2-2 लाख रुपये पगार घेत होती, त्या बापाच्या खिशामध्ये, त्या बापाच्या फोन मध्ये बॅलन्स सुद्धा नव्हता बाबांनो. भरल्या डोळ्याने त्या बापानं आपल्या मित्राकडे पाहिलं, बरोबर त्या मित्रानं आपल्या खिशातला फोन काढून दिला आणि फोन मध्ये नंबर डायल केला. फोन अमेरिकेतल्या लेकराला लागला आणि तिकडनं हॅलो आवाज आला. तसा बापाचा कंठ दाटून आला आणि सांगितलं, बाळा ज्या आईने तुम्हाला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, तुम्हाला जन्म दिला, ज्या आईमुळे तुम्ही हे विश्व पाहू शकला, हे जग पाहू शकला ना रे दादा. ज्या आईनं तुमच्या शिक्षणासाठी माझ्या बरोबर भंडाऱ्याला कामाला आली, लोकांची धुणं भांडी केली, उष्ट माष्ट पदरामध्ये ज्या आईनं आणून खाल्लं, अरे तुमच्या कॉलेजच्या फीज करता जिने स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा घाण ठेवलं ना रे लेकरांनो, ती तुमची आई, ती तुमची जन्मदाती माय आज तुम्हाला सोडून आयुष्यभरासाठी निघून गेली. बाळा तुम्ही कधी येताय? तसा त्या लेकराचा फोन मधून आवाज आला, बाबा काही झालं तरी 21 दिवस आम्हाला येता येणार नाही. शेवटी पाणी पाजायला सुद्धा लेकरू जवळ आलं नाही. बाबा 21 दिवस आम्हाला येता नाही येणार असं सांगितलं. बाप ढसा रडला. त्या बापानं आपल्या पत्नीला अग्निडाग दिला आणि 21 दिवसानंतर बारकं लेकरू बस स्टँड वरती आलं. बाप त्या लेकराला आणण्याकरता गेला. जवळच असं कोणी नव्हतं त्या बापापाशी की त्या बापाचं दुःख नाहीसं होईल. जसं त्या लेकराला पाहिलं तसं बापाचं अंत करून भरून आलं. त्या लेकराला कडकडून मिठी मारली. ढसा बाप रडला आणि बापा त्या लेकराला विचारलं, बाळा तू आला? दादा नाही का रे आला. त्यावेळेस त्या लेकरानं सांगितलं, बाबा आमचं अमेरिकेतच ठरलंय, आईच्या वेळेस तू जायचं आणि बापाच्या वेळेस मी जाणार. ही तजित्यपणी वाट लावणारी लेकरं जन्माला आली. माय बाप आयुष्यामध्ये काय नाही, पण आज तुम्ही बघा आपल्या आईला गती चांगली मिळावी, स्वर्गामध्ये चांगला मोक्ष मिळावा याच्याकरता झटणारी लेकरं आज त्या आईसाठी या ठिकाणी नामकीर्तन ठेवले. एवढा मोठा सोहळ्याचं या लेकरांनी आज या ठिकाणी नियोजन केलं. एवढं सोपं नाही माय बाप आपल्या
आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा करा. अरे ते आई वडील स्वर्गात गेल्याच्या नंतर त्यांच्या पाठी मग अन्नदान ज्ञानदान पुण्यदान हे झालं पाहिजे. कारण आपल्या कुळामध्ये ते स्वर्गात गेले आई वडील वरतून वाट पाहतात की आपल्या कुळामध्ये असं एखादं लेकरू जन्माला येईल की ते आपल्या नावानं अन्नदान करेल, ज्ञानदान करेल, पुण्यदान करेल. आणि हे जर तुम्ही केलं तर ते स्वर्गातले आई वडील तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. काय म्हणतात? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे आई वडिलांच्या नावाने जर अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, पुण्यदान केलं तर ते स्वर्गातले आई वडील तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. विठ्ठल विठ्ठल पहा, या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे निश्चित हे ठरलेले. परंतु ऐका, त्या जगाच्या मालकाच्या हातामध्ये तुम्ही आम्ही कधी जन्माला यायचं आणि कधी मरायचं. कारण इथं आल्यावर प्रत्येकाला जायचे. आया ऐसो जाएगा राव रंग फकीर, कोई सिंहासन पर चढा, कोई बंदा जंजीर. इथं आल्याच्या नंतर जायचे. माय तुम्ही जाणार आहे का? चष्मे बोले आजी जाणार आहे का तुम्ही? मी भी जाणार आहे बाया. आजी तुमच्याकडे कसं आहे हो? माणसं मेल्यावर जातात का जित्ती जातात? कसं आहे, जित्ती जातात का? हो आजी मला सांगा, तुमची नथ तुमच्या संग यायची का? यायची का? यायची वय नथ संग यायची वय. नथ संग अलीकडं मावशी तुमची नथ संग यायची वय. जाताना तेवढी माया नाव करून जा. माय बाबा सोबत फुटकी कवडी सुद्धा माणसा सोबत येत नाही. मग कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, एकदा का या ठिकाणी आला की प्रत्येकाला जाणं निश्चित आहे. माणसाला माहिती आहे इथं आल्यावर जायचंय, तरी माणसाला गर्व झालाय, तरी माणसाला अभिमान झालाय. माणसाला वाटतं माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे. हा आलिशान गाडी आहे, आलिशान गाडीमध्ये फिरतो म्हणजे काय, या जगातला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ माणूस मी. गर्व झाला या माणसाला. पण माझ्या मानवाला सांगणे माझं मानवा ऐक बाबा, हो मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला. अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाली या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अरे ऐका ना, मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अरे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझं सांगणं आहे, आयुष्यामध्ये कितीही संपत्ती कमव, कितीही पैसा कमव रे बसलेले, पण शेवटी 1 रुपया सुद्धा सोबत येत नाही. आपल्या जुन्या भाषेमध्ये फुटकी कवडी सुद्धा माणसा सोबत येत नाही. ऐका, कितीही कमव. अरे काय सामर्थ्यवान व्यक्तिमत्व होतं ते. सिकंदर नावाचा राजा होता तो. ज्या सिकंदर राजानं आपल्या तलवारीच्या बळावरती अख्ख्या राज्यावरती राज्य गाजवलं तो सिकंदर राजा.
पण ज्या वेळेस तो बाबा सिकंदर राजा मरणाच्या दारामध्ये होता ना बाबा, त्यावेळेस त्या सिकंदर राजाला फार वाईट वाटलं की अरे आज एका तलवारीच्या बळावरती अख्खा विश्वावरती मी राज्य केलं, पण आज मला जायचंय आणि माझ्या सोबत फुटकी कवडी सुद्धा येणार नाही. त्यावेळेस त्या सिकंदर राजाला फार दुःख झालं. त्या सिकंदर राजाने प्रधानमंत्रीला बोलून घेतलं, प्रधानमंत्री इकडे या. प्रधानमंत्री, ज्या वेळेस मी मरण पावेल ना त्यावेळेस माझे हात ताटेला बांधायचे नाही बरं, दोन्हीचे दोन्ही हात अशा माझे मोकळे सोडायचे. एका हाताला जेवढं मी धन कमवलं तेवढं एका हाताला ठेवायचं. एका हाताला मुलं बायको नातेवाईक सगळे सोयरे एका बाजूला, आणि मग माझी अंतयात्रा घेऊन चालायची. ऐका बसलेले, पाहता 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 त्या सिकंदर राजाने देह सोडला. दोन्हीचे दोन्ही हात असे मोकळे सोडले. एका हाताला जेवढं धन कमवलं तेवढं एका हाताला ठेवण्यात आलं बाबा. दुसऱ्या हाताला मुलं बायको नातेवाईक सगळे सोयरे. चालली आहे सिकंदराची अंत्ययात्रा निघाली. पुढून एका गुरु शिष्याने यावं बाबा आणि शिष्याने सुंदर असा प्रश्न करावा गुरुजींना, गुरुजी मी आयुष्यामध्ये भरपूर अंत्ययात्रा पाहिल्या गुरुजी, पण का हो अशी अंत्ययात्रा कधी पाहिली नाही की ज्या माणसाच्या ताटेला हात बांधला नाही. असं का बरं? त्यावेळेस गोड असं उत्तर द्यावं गुरुजी शिष्याला. ऐक बालका ऐक, अरे हे साधं सुधं व्यक्तिमत्व नव्हतं. अरे हा सिकंदर नावाचा राजा होता बघ, फार गर्व होता या राजाला. पण ज्या वेळेस या राजाला कळलं आज सगळं काही कमवलंय पण सोबत फुटकी कवडी सुद्धा येणार नाही ना, त्यावेळेस त्याला दुःख झालं. पण त्या सिकंदर राजाला सुद्धा कळालं, बसले एकदा काही तर जन्माला आलं ना रे बाबांनो की रिकाम्या हाताने यावं लागतं आणि रिकाम्या हातानं जावं लागतं. हाच न्याय त्या भगवंताचा. इथं जसं कर्म करतात तसं फेडावं लागणार आहे हे निश्चित. मग इथं आल्याच्या नंतर गर्व करू नका. अरे माणसाने माणसाशी माणसा सम वागणं, आयुष्यात गर्व करू नका रे बाबा, कारण जायचंय ठरलेलं आहे निश्चित आहे. पण आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर चांगलं जगा, चांगलं राहा, एकमेकांशी चांगलं वागा. कारण माणूस निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं आपण याशी बोलायला पाहिजे होतं, पण असेपर्यंत माणसाला गर्व असतो त्याच्याशी मी बोलणार नाही. पण खरं सांगू आयुष्यामध्ये चांगलं कर्म करा, चांगलं जगा. कारण भगवंत तुमचं जन्म आणि मरण हे भगवंताच्या हातामध्ये, पण तो मधला जो टप्पा आहे त्याला आयुष्य म्हणा बसलेले. आणि त्या आयुष्यामध्ये भगवंत कधी माणसाच्या आयुष्यामध्ये लुडबुड करत नाही, कर्मामध्ये कधीही लुडबुड करत नाही. दोन गोष्टी भगवंतानं बांधून घेतले, तुमचा जन्म आणि मरण हे मधलं आयुष्य, तो टप्पा आहे, तो कर्म आहे. जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून इथं कितीही कमवा, कितीही कमवा, फुटकी कवडी सुद्धा माझ्यासोबत येत नाही. आज जवानी परत राणे वाले कल बजताएगा, आज जवानी परत राणे वाले कल बजताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता उतर जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता उतर जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा.
कितीही मोठा राजा असू द्या, एकदा काही तर आला की त्याला सुद्धा जाणं निश्चित आहे. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सोडविना राजा देश चौधरी अनेक सोयरे भली भली. कितीही मोठा राजा असू द्या, कितीही मोठा सोयरा असू द्या, पण एकदा का भगवंताचं बोलवणं झालं तो काळाची उडी पडली की प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे. ऐका, बोला मोठा राजा जाऊ द्या, सोयरा जाऊ द्या, पण एकदा का काळाची उडी पडली की तुमचे आमचे मायबाप सुद्धा तुम्हाला आम्हाला याच्यातून वाचू शकणार नाही. म्हणून महाराज म्हणतात काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा या मनाला उपदेश करतात आणि या मनाला सांगतात, म्हणा अरे तुला वाटतं या ठिकाणी सुख आहे म्हणा, पण नाही म्हणा. अरे हे सगळं मायाजाळे. आपण कितीही सुखाचा प्रयत्न केला तरी दुप्पट आपल्याला दुःख प्राप्त होतं. सुख पाहता जवळ दुःख पर्वत एवढे. आपण संसारामध्ये सुख शोधतो, परंतु महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग या मनाला जगद्गुरु तुकोबारा उपदेश देऊन सांगतात की म्हणा इथं तुझं मन अडकू देऊ नको म्हणा. हे सगळं मायाजाळे नको नको म्हणा, गुंतू मायाजाळी. काळ आला जवळी ग्रासावया. सर्वांनी एकदा हात वरती करायचे, स्ट्रेट घ्या वरती. हातानं नामस्मरण करणं, मुखानं टाळी वाजवा. बरोबर का? जागेत ना? हातानं आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. केलं का नामस्मरण? केलं का? घ्या ना मग हात खाली. घेतले का? सांगायच्या आतमध्येच त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बाबांनो. भगवंताला आवडीनं भावनीनं गायलं पाहिजे. एकदा का आवडीनं ते देवाला गायलं ना, ए बाबांनो तुम्ही कसलीही काळजी करायची नाही. तुमची काळजी करणार तो भगवान परमात्मा आहे. एकच आवडतं त्या भगवंताला, आवडीनं त्याचं नामस्मरण करणं. हरिनाम घे आवडले
भगवंताचं नामस्मरण करायचं, आवडीनं त्या भगवंताला गायचंय. आणि एकदा का आवडीनं गायलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही. तुमची काळजी करणारा तो भगवान परमात्मा आहे, तो तुमची काळजी करणार आहे. म्हणून सुंदर असं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल अगदी 12 वाजले, पण अगदी 10 मिनिटाचा वेळ, जास्तीचा वेळ घेणार नाही मी तुमचा. झालंय माझं कीर्तन. पहा, आज या कुटुंबातून, आज या परिवारातून एक मातृत्व खऱ्या अर्थानं हरपलं गेलं. एक आई आपल्या लेकरांना पुरकर करून निघून गेली. आपल्या आयुष्यामध्ये बसलेले 4 देव आहेत. पहिला देव म्हणजे सूर्यनारायण, दुसरा देव म्हणजे चंद्र, आणि 2 तर देव असे आहेत ना की ते पाप्याला सुद्धा दिसतात आणि पुण्यवानाला सुद्धा दिसतात. पहिला देव म्हणजे तुम्हाला आम्हाला जन्म देणारी आई आहे, आणि दुसरा देव म्हणजे तुम्हाला आम्हाला जन्म देणारा बाप आहे. बस या 2 आई वडिलांची सेवा करा, आयुष्यामध्ये काही करू नका. एकदा का माणसाच्या आयुष्यातून आई नावाची संपत्ती निघून गेली ना बसलेली, मग माणसाने कितीही संपत्ती कमवली तरी तो भिकारीच. लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा का निघून गेले ना मग काही नाही आयुष्यामध्ये. मग कितीही आई आई केलं, कितीही बाबा बाबा केलं तरी ते उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. कितीही मोठा बंगला बांधा, परंतु जोपर्यंत त्या बंगल्याच्या ओट्यावरती तुमचे म्हातारे मायबाप आहेत तोपर्यंत तुमच्या बंगल्याच्या ओट्याला शोभा आहे. एकदा का त्या म्हातारे मायबाप निघून गेले, संपली तुमची बंगल्याची किंमत, संपली तुमची बंगल्याची शोभा. मग कोणी नाही विचारत तुमच्या बंगल्याला बाबांनो, कोणी नाही विचारत. ऐका, आज विचारा या माता माऊल्यांना, का ग माता माऊल्यो, सांगाल का ग तुम्ही मला गेला होता का ग माय दिवाळीच्या सणाला? या माता माऊल्या मला सांगतील, तायडे अगं ज्या माहेरामध्ये मायबाप जिवंत नाहीत त्या ठिकाणी कसला गला आमचा दिवाळीचा सण तायडे, आणि कसला गला आमचं माहेर पण तायडे. ऐका, ज्या दिवशी लेकीचे मायबाप माहेरातले संपतात त्या दिवशी लेकीचं माहेर पण संपलं जातं. मी म्हणत नाही भाऊ जीव लावणार नाही, माझं मत असं नाही बाबांनो, पण ज्या वेळेस आई वडील त्या माहेरामध्ये जिवंत असतात ना त्यावेळेस त्या आई वडिलांना भेटण्याची ओढ त्या लेकीसाठी मात्र खूप वेगळी असते. अरे त्या लेकीनं आपल्या माहेरामध्ये यावं आणि त्या लेकीच्या भावाचा मुलगा कुठेतरी ओट्यावरती खेळत असावा, आणि त्या भावाच्या मुलांना आपल्या आत्याला पाहावं, पळत पळत आतमध्ये जावं, आपल्या आजीला म्हणावं, आजी ते बघ आत्या आली आत्या. अरे 75 वर्षाची म्हातारी असू द्या, काठी हातामध्ये घेते, दणदण करी दरवाजापर्यंत येते आणि आपल्या लेकीच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, माय ले दिवसातून दिसलीस ग माझी माय. बाळा बरं आहे ना ग, तुझा संसार प्रपंच सगळं काही ठीक चाललंय ना ग तायडे? ए बाळा, का ग तुला कोणी सासूरस तर करत नाही ना ग, कोणा तुला कोण धुन तर बोलत नाही ना ग तायडे? ए तायडे बोल ना ग माय. खरं सांगू, एक माहेरची किंमत कोणाला विचारायची असेल तर उभ्या आयुष्यामध्ये ते लेकीला विचारा, माहेरची किंमत काय असते, माहेर काय असते हे विचारायचं असेल तर त्या लेकीला विचारा. अरे माहेरामध्ये कशीही राहिली, कशीही बागडली, वेणी घातली नाही घातली तरी तिला कोणी बोलत नाही. ऐका, कोणाला काय बोलली नाही बोलली तरी तिला शब्दाने कोणी बोलत नाही. एखादा शब्द माहेरामध्ये उलटून बोलली तर हसण्यावरी मायबाप तिचा शब्द घेऊन जातात, पण तो शब्द ती लेक जर सासरी बोलली तर छोट्या छोट्या शब्दावरून ते लेकीच्या छोट्या छोट्या शब्दावरून ते लेकीला बंधन येतात, छोट्या छोट्या बोलण्यावरून ते लेकीला त्या माईला बंधन येत असतात. अरे या माय माऊलींना विचारा, या माय माऊलींच्या आयुष्यातली पहिली करपलेली पोळी, बिघडलेली चपाती कोणी खाल्ली असेल तर ते म्हणजे आईनं खाल्ली, ती म्हणजे बानं खाल्ली. आणि नुसती खाल्ली नाही तर त्या लेकीचं कौतुक करून खाल्ली, कौतुक करून करून त्या लेकीची ती पोळी, करपलेली पोळी खाल्ली त्या माय बापानं. एवढं कौतुक केलं त्या बापानं, तो बाप त्या आईला म्हणतो, अगं किती वर्ष झालं आपल्या लग्नाला, पण जी आज माझ्या लेकीने ती चपाती बनवली ना ती तुझ्या 20 वर्षातल्या चपातीला सुद्धा चव नाही अशी तेवढी माझ्या लेकीच्या चपातीला चव आहे. अरे आपल्या लेकीच्या करपलेल्या चपातीची
बिघडलेल्या पोळीची कौतुक करणारा कोणी असेल तर तो बाप आहे, चांगुलपणा करणारा कोणी असेल तर तो बाप आहे. अरे सासरी लेकीच्या हाताने चपाती करपली, कितीही चांगला स्वयंपाक केला तरी घरामध्ये असं एक तरी नमुना असतो, त्या माईच्या लेकीच्या चपातीलाच नाव ठेवेल, तिच्या भाजीलाच नाव ठेवेल. एक तरी नमुना असा असतो का हो? ती माईची लेक आहे, जसं तिच्या बाळानं समजून घेतलं तसं तुम्हीही घ्या. ऐका ना, त्या लेकीनं शाळेतून घरी यावं, दप्तर टाकावं, कुठेतरी बागडण्यासाठी खेळण्यासाठी निघून जावं. आईनं यावं, त्या लेकीला एक चापट मारावं, त्या लेकीला म्हणावं कसं ग व्हायचं तुझं लगीन झाल्यावरती. त्या लेकीनं राग राग झोपून घ्यावं. आईनं झाडलोट करावी, स्वयंपाक करावा आणि संध्याकाळच्या वेळेला जेवणाच्या वेळेला त्या लेकी पशी जाऊन त्या ताईला म्हणावं बाळा ग वेडी आहेस का तू? माय माऊलीचा राग कोडे मनावरती धरतात का? आणि मांजराचे दात पिल्लाला लागतात का ग बाय? उठ बरं, 2 घास भरून खाऊन घे. आपल्या हातानं जी 2 घास भरवती ती आई असते. माय माऊली हो कीर्तनाला बसलात, लांबचं उदाहरण देऊन जायचं नाही गायांना. ज्या वेळेस मी स्वतः 9वी 10वी मध्ये होते ना, त्यावेळेस शाळेतनं घरी लवकर आले की झोपी जायची. पण माझ्या माईनं मला कधी उपाशी झोप दिली नाही. स्वतःच्या मांडीवरती घ्यायची, 2 घास स्वतःच्या हातानं भरवायची, मग झोपी लावायची. कीर्तनाहून रात्री अपरात्री कितीही वाजता उद्या, परंतु जोपर्यंत येत नव्हते ना तोपर्यंत ती आई झोपलेली नसायची. कधी बाहेरचं खात नव्हते गायांना. का तर त्या आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं. रात्री कितीही वाजता येऊ द्या हो, त्या आईचे हातचे 2 घास खाणार, मग झोपी जाणार. ए माई माऊल्या हो, तुम्ही कितीही सुगरण असा, कितीही सुगरण असा, परंतु खरं सांगू आजही जेव्हा जेव्हा माहेरामध्ये जाते ना तेव्हा तेव्हा त्या आईच्या उंबरठ्याच्या बाहेर चप्पल काढते, पहिलं त्या आईचं टोपलं उचकटाय जाते. ऐका, लेक कितीही सुगरण असली तरी आईचा हातचं खाल्ल्यावरती त्या लेकीचं पोट भरत असतं, हे सत्य आहे. आई लय मोठी रे या जगामध्ये, आई लय मोठी. माझ्या आईची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही, एवढी माझी आई मोठी. आज या लेकरांना विचारा, ज्या लेकरांची आई निघून गेली, आज या लेकरांचे सगळे गणगोत नातेवाईक आज या ठिकाणी आहेत. त्या लेकरांना त्यांची मावशी दिसत असेल, आजी दिसत असेल, आत्या दिसत असेल, काकी दिसत असेल, पण आज आमच्या त्या महादेव दादांना, त्या प्रमोद दादांना, त्या शीतलताईला असं वाटत असेल या गर्दीतून कुठून तरी आमच्या आईला यावं, बाळा मी आले रे अशी हाक मारावी ना, त्या लेकरांना वाटत असेल. अंतकरणातून आज ढसा ढसा ती लेकर रडत असतील, आई आई म्हणत असतील. आज आमची आई आम्हाला सोडून निघून गेली, सांगा ना आज आम्ही आई म्हणून कोणाला हाक मारू? अंतकरणातून ती लेकर म्हणत असतील, सोडून गेली आई आम्हाले कराला, आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला, म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला.
वडिलांची आई उभ्या आयुष्यामध्ये त्या लेकरांना दिसणार नाही, म्हणून मायबाप आई वडिलांची सेवा करा. एक वेळ त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका, गाईच्या गोट्यामध्ये ठेवा. शिळा भाकरीचा तुकडा का बहिणा त्या आई वडिलांना वाढा, पण वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. कारण मायबाप अरे कौन सी चीज है कि जहाँ नहीं मिलती सब मिल जाता है, पर ओ माँ बाप नहीं मिलते. अरे स्वतः मरण यातना सोसून आपल्या जीवनाची यात्रा सुरू करणारी ती आई असते, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. अरे आज जगामध्ये आमची आई लय मोठी, किती मोठी, सबसे बडी है माँ, बगले सबसे बडी है माँ, हो सबसे बडी है माँ, बगले सबसे बडी है माँ, सबसे बड़ी कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, माँ बगले सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी झाले कीर्तनरूपी सेवा माऊलींच्या पांडुरंगाच्या समर्पित करते. आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही श्रोते मायबाप श्रोते सज्जन आज या ठिकाणी जमलेलो आहोत, उपस्थित आहोत. कैलासवासी, देववासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, सौभाग्यवती मंदबाई सोपान फडके आणि खऱ्या अर्थानं 1 वर्ष झालं या कुटुंबातील एक काका आज या कुटुंबाला पोरक्या करून निघून गेल्या. खऱ्या अर्थानं माईचं छत्र हरपलं. या आईबद्दल बोलत असताना, अक्कांबद्दल बोलत असताना या घरामध्ये खऱ्या अर्थानं या घराचं रिंग मास्टर कोणी असतील तर अक्का, सूत्रसंचालक कोणी असतील तर अक्का. अक्कांशिवाय कोणतंही काम होत नव्हतं. कितीही मोठं दुःख येऊ द्या, परंतु त्या दुःखातून प्रत्येकाला बाहेर काढणाऱ्या अक्का. आणि खऱ्या अर्थानं आज अक्काच निघून गेल्या, परंतु आज ते दुःख आज या परिवाराला सोचत नाहीये. जड झाले आज काय बोलावं त्या अक्कांबद्दल असं या परिवाराला वाटते. खऱ्या अर्थानं कोणत्याही कार्यामध्ये, गावामध्येही कोणतंही कार्य असो, प्रथम कोणाला मान दिला जात असेल तर हे फडके परिवार. आणि खऱ्या अर्थानं आज एवढं कुटुंब धरून आज या ठिकाणी अक्कांनी ठेवलं. खऱ्या अर्थानं मोठी जाऊ असेल किंवा बारक्या जावा असतील, अक्कांच्या शब्दाच्या पुढे कोणी एकही जाऊ गेली नाही. दीर होते, परंतु दिरांना आपल्या भावासारखं या माईनं जीव लावला. खऱ्या अर्थानं कधीही कुटुंब वेगळं होऊ दिलं नाही. नाहीतर आपण आजकाल पाहतो भावाभावांची भांडणं, अगदी बांधावरनं सुद्धा भांडणं, वादिवाद आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अगदी गोड परिवार हा फडके परिवार. खऱ्या अर्थाने या आईच्या पश्चात त्यांचे पती श्री सोपान काका बबनराव फडके, तसेच मुलगा महादेव सोपान फडके, प्रमोद सोपान फडके, सुनबाई राजकन्या महादेव फडके, तेजल प्रमोद फडके, तसेच मुलगी शीतल रोशन लोळे, तसेच जावाई रोशन बाळासाहेब लोळे, भाऊ संजय परशुराम गवळी आणि भाऊजाई अनुराधा संजय गवळी. आईचं माहेरही हेच आणि सासरही हेच, असा गोड परिवार फडके परिवार. खऱ्या अर्थानं आईच्या जाण्याने अत्यंत दुःख या परिवारात झालं. तरी या दुःखातून लवकरात लवकर यांनी सावरावं अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते. तसेच या कुटुंबाने या दुःखातून सावरावं अशी माऊलींच्या पांडुरंगाची प्रार्थना करते. या आईच्या आत्मशांती लाभो अशी माऊलींच्या पांडुरंगाची प्रार्थना करते. तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी साथसंगत लाभली, सुंदर अशी मृदुंगाची ज्यांनी साथसंगत केली. या महाराष्ट्रातील मातीतला लाडका हात, ज्या हाताने त्या मृदुंगावरती थाप पडावी, जशा काही तडतड लाह्या बुडाव्या, असा ज्यांचा मृदुंग वाजावा असे आमचे कार्तिकजी महाराज असतील. यांसाठी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं गोड अशी गायनाची साथसंगत लाभली. गोड ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती पाझरती काय असं ज्यांचं गायनाशी अशा लक्ष्मण महाराज
असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच अलीकडे गोड गोड असा ज्यांचा गायन आहे, गोड असा ज्यांचा आवाज आहे असे नागेश्वर महाराज असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आमच्या हरिभक्त पारायण वैष्णवीताई चोरगे असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच सर्व टाळकरी वृंद असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच आज या ठिकाणी सुंदर शहर म्हणूनची साथ केली आमचे बाबा असतील बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी येणं झालं, ज्यांच्यामुळे तुम्हा श्रोते मायबांचं दर्शन आज या ठिकाणी घडलं, महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रातील एक मोठं नाव, मोठं वैभव, आमच्या महाराजांचे जीवस्य, अगदी प्रेमळ स्वभाव, नम्र स्वभाव आणि खऱ्या अर्थानं आमचे आदरणीय हरिभक्त पारायण अविनाशजी बाबा साळुंके असतील, बाबांनाही खूप खूप धन्यवाद. आज स्वतः कीर्तनामध्ये आहेत, आमचं भाग्य समजतो बाबाजी. आम्ही एकदा बाबांजीसाठी तर जोरदार टाळी वाजवा. तसेच ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उभी आहे, ज्यांच्यामुळे माझ्या मायबापांची स्वप्न पूर्ण झाली, आपण पाहतो अविनाश बाबाजी. कारण आज संसारामध्ये पैसा महत्वाचा नसतो, संसारामध्ये पैसा महत्वाचा नाही, संसारामध्ये जोडीदार समजूतदार असेल तर आयुष्याचा स्वर्ग होतो. आणि खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे माझे पती हरिभक्त पारायण विनोदाचार्य आदरणीय दत्तात्रय महाराज पवार यांच्या चरणाशी नतमस्तक होते. आज या ठिकाणी 2 YouTube चॅनल आहे, गोड असं आजच्या कीर्तनाचं शूट झालेलं आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा YouTube वरती पाहू शकता. सुंदर असं आज या ठिकाणी शूट केलेलं आहे. असे युट्यूब चॅनलचे सर्व भक्त बाळू मामा या युट्यूब चॅनलचे सर्व खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं, असे आमचे समाधान महाराज असतील एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच अलीकडे माय बोली युट्यूब चॅनल यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अगदी प्रेमळ स्वभाव आहे, अतिशय मायाळू व्यक्तिमत्व, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच गोड आज या ठिकाणी ऑपरेटिंग केली असे आमचे दादा, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच खूप फार उशीर झाला त्यामुळे क्षमस्व. तसेच तुम्हा श्रोते मायबाच्या नाशे नतमस्तक, माझ्या आई वडिलांच्या नाशे नतमस्तक, सासू सासऱ्यांच्या नाशे नतमस्तक आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम